हाय, नमस्कार. आज दिसते का नाही ब्युटिफुल मी. आज बाई केस धुतली, मरणाचा रेंदा, मरणाची माती. मी माती डोका हाय का केस आहे का डोका आहे तेच कळना मला. काय करावा. तर आज धुतली, आज धुवू पण वाटत नाही. इथं आलो तिथं न्हाणी बी नाही ना. मालक म्हणतोय न्हाणी बांधा. परत कपडे धुवायला बघा, मी कपडे धुतलेत. मग इकडे सावलीला आली, तिथे तुम्हाला बकेटा दिसत असतील, बघू शकताय तुम्ही. तिथं बकेटा कुठं तरी दिसत असतील, मला तर दिसत नाही. तर म्हणलं थोडंसं, म्हणलं माझ्या भावा बहिणीशी गप्पा मारते, म्हणलं बसते मी इथं थोडंसं तुमच्यासोबत बोलते, 2 शब्द मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग काय तर काय करावा, आलवी कामाला, दुनियाचा मळ अंगावर, तर काय करावा. आंघोळ करावा तर भडभड 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 भुका पोटात. आत्ता चिक्कल झालाय, 12 वाजल्या, आत्ता चिक्कल झालाय. चिक्कल बी एवढा आहे की प्रमाणाच्या बाहेर. 4 बिन 5 बी ढिगले होते ते, आणि ते पण काय बारके नाही त्या, हे रट्याच्या रट्यानेच त्या. 2 तासाची एक ढिगली, कितीही पटापटा थापा. उशीर लागायचा तेवढा लागणारच, आणि संपायचं तेव्हा संपणारच. 3 वाजता उठलो होतं. 3 वाजता इतका चिखल उरकला, कणा थापला, काय सांगायचं तुम्हाला. आणि म्हणलं चला कपडे धुतली, खाल्लं पोटाला. रातची भाकर होती, मेथीची भाजी होती, खाल्ली. ती पण लय कुठली, अर्धी खाल्ली. पाणी पिली की पोट निबाट, म्हणजे एकदम टाच झालं. आणि मग उचलली भांडी, घासली भांडी, लावली भांडी, झाडून काढलं. मुंग्या झालत्या, कोबा केलाय. तर मालक म्हणलं एवढं सिमेंट कशाला उडवलं. सिमेंट तर एवढं अर्ध पोत, अर्ध्या पोटात नुसतं गुरगुळीत पण नाही उगती. फपुटा मरणाचा डोक्यात जात होता, आणि मला दुनियाचा राग येत होता. म्हणून त्यासाठी गेली पाठीमागं, आणली डस्त आणि टाकली घरात, आणि वतलं सिमेंट आणि घेतलं बाडाबाडा हे करत, ह्या कडेची त्या कडेलाच खोऱ्यानेच, ना हाताने ना पायाने. मग काय तर अवघड परिस्थिती आहे, अवघड. बाथरूमला इकडं यायचं, रात्रीचं तर भ्या वाटतंय बिबट्याचं. म्हणजे ती कालवा निघल्याला, त्यामुळं भीती वाटते ना, भीती बसलेली मनामध्ये. तर आता झोपायचं, 1 अर्धा तास झोपायचं. 2 वाजता परत वाहतूक करायची, 5 वाजेपर्यंत. तिथनं फड लावायचा 6-7 वाजेपर्यंत. तिथनं परत भाकरी करायचं पोटाला. म्हणजे चिखलात च्या माणसांना ना अन्न खायला भेटत टायमाला. जर घरी माणूस असेल शिल्लक तरच अन्न खायला भेटते. आणि जरी अन्न खायचं चिखल असताना खाल्लं की ती हुरकत नाही. एक तरी पंचायत आहे का. ऊस तोड्यावाल्यांची आणि भटीवाल्यांची लय अवघड कंडिशन आहे. आणि तसं बी माझा जन्मच झालाय भटीमध्ये, त्यामुळं मला काय वाटत नाही. आता कपडे घालते वाळून, तेल तर काय लावत नाही. खसा डोकं विचारती. भांड्यावाला पण येणार इतकीच केस साचले, ती केवढस झालंय बघा, बुचुडा. तर आजचा हेड कुणी बघितला मला सांगा कमेंटमध्ये. काय माहिती का, मी थोडंसं, मला माझ्या भावांसोबत बोलायचं आहे महत्त्वाचं. ते काय महत्त्वाचं आहे आता. हो का, 3 भाव आहेत, बहीण तर काही येत नाही, तिची ती तिकडंच असते. आणि तिला यायचं म्हणलं तर तिचं पोरगा आहे, त्यामुळं तिला यायला जमत नाही. आणि राहिलं तिचं काम बुडतंय, हातावरलं पोट आहे ती सगळ्यांची. तर राहिला प्रश्न, इथं भाव आहेत, एका भावाचं बांधकाम चालू आहे. मग माझ्या ध्यानात आलं की मी पण थोडंसं पैसे देते,
म्हणजे वर्गणी करून बापासाठी संडास बांधून द्या. अजून एकदा मी हेडवमध्ये बोलते का माहिती आहे का, आमची शेजारी पाजारी लय जळायला लागले. ते कुठं कुचकच बोलायचं. आता त्या म्हाताऱ्या माणसांना दुनियाचं ते म्हातारं लाजतंय माझं वडील. आता त्यांना चालायलाच येत नाही, वाकडं पाय झाल्यात त्यांचं, चालायलाच येत नाही. आणि जरी लांब जायचं म्हणलं का नाही तर ती चक्कर येते, भेकणतंय. त्यामुळं भीती वाटते म्हणून आम्ही पण काय म्हणत नाही. आणि असं नाही की एवढी पण घाण नाही. आता वडिलाला मस्त म्हणलं हाकीचा आणू का तुम्हाला, तर वडील म्हणतात नग मला लय कसं तरी होतंय. मग आता इथं समोर रान आहे, त्या समोर त्यांना काय होतं माहिती आहे का, अपिंड्याच म्हणते, हरण्याचं त्यांना त्रास असल्यामुळं ती संडास आणि बाथरूम संगच होती. त्यांना लघवी करताना संडास झालेली समजत नाही. आणि त्यामुळं माझं वडील एवढं स्वच्छ राहत होतं पहिलं की अंगाला मळसुद्धा ईदभर लागू देत नव्हतं. पण आता परिस्थिती त्यांची म्हणजे जसं वय होत येईल तसं ती काय करावं ती समजा नाही. म्हणून मला माझ्या भावांसोबत बोलायचं आहे की म्हणजे काल वहिनींनी वाटतं दोन्ही वहिनींनी दवाखान्यात नेलं, मोठ्या भावाने आईला दवाखान्यात नेलं. ठीक आहे आता वाटतं सोनोग्राफी काय काय करायचं सांगितलं, मला सांगत होती आहे दवाखान्यात नेलं म्हणून. नेलं बाया रागून असं म्हणत होती. तर नेलं तर वाटतं त्यांनी दवाखान्यात. ती त्यांचं कर्तव्य पार पाडतात. असं नाही की मी असले म्हणजे मी पाडते, ती असली म्हणजे ते पाडतात. प्रत्येकाची कामं असते ती. असं काय नाही की असते भांड्याला भांडं लागतंच घरामध्ये. काही गोष्टी असतात पर्सनली, काही एखादा शब्द लागत असतो मनाला, काही माझं लागत असतील त्यांच्या मनाला, मला लागतात त्यांच्या मनाचं. असं असतंय म्हणजे सुरळीत घर आहे का कुणाचं, काय नाही काय घडतच असते. आणि ह्यालाच प्रपंच आणि ह्यालाच घर असं जुळवून म्हणते ते. तर मी अजून एक हेडव बनवती, तर नक्कीच बघा. आणि काय वाटतंय तुमची काय राय आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. बाय.